आमच्या पर्सनल गार्डनमधलं मेथीचं हार्वेस्टिंग करत असताना युरोपबद्दल एक छानशी गोष्ट माझ्या वाचनात आली. मी ही युरोपातच राहते, सो तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, युरोपभर काही शेतकरी आपल्या शेतांचा काही भाग तसाच सोडून देत आहेत. प्रत्येक कोपरा कापून टाकण्याऐवजी किंवा साफ करण्याऐवजी हे शेतकरी शेताच्या कडा, बियाणांनी समृद्ध पिकांच्या पट्ट्या आणि हिवाळ्यातील पिकांचे अवशेष जपून ठेवतात. उरलेल्या बियांमुळे शेतावरील पक्ष्यांना अन्न मिळते, तर गवत आणि वनस्पती कडाक्याच्या थंडीच्या महिन्यात कीटक आणि लहान सस्तन प्राण्यांना मौल्यवान निवारा देतात. छान आहे की नाही? अगदी लहान वन्यजीव अनुकूल क्षेत्रे देखील शेतीला निसर्गासाठी अधिक स्वागतार्ह बनवू शकतात. तर मग आपण का नाही? आणि बरं का मित्रांनो, शेती फक्त अन्नच देत नाही, ती निसर्गालाही जीवन देते. केवळ भरघोस उत्पादनच नव्हे, तर निसर्गाशी जपलेले सहजीवनही आहे. हीच तर शाश्वत शेतीची व्याख्या असावी. कधीकधी निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मोठमोठ्या बदलांची गरज नसते. शेतातील अगदी छोटासा भागही असंख्य जीवांसाठी जीवनदायी ठरू शकतो. हो की नाही? कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.